राजेश रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आत्ताचं हे साहित्य दिसतंय ते आल्मंड ब्रोकोली सूपचं आहे. ब्रोकोलीचे 7-8 फ्लोरेट्स त्याच्या कोवळ्या स्टेमसह ब्लांच करून घेतलेत. 6 बदाम ब्लांच करून घेतलेत आणि थोडं आलं म्हणजे एक अर्धा इंच आलं आणि 5-6 लसूण पाकळ्या स्लाइस करून आणि थोडीशी कोथिंबीर. आता या सूपसाठी सेलरी लागते. सेलरी नसली तरी कोथिंबीर आणि तिच्या कवळ्या काड्या हे असं असलं तरी छान स्वाद येतो. आता ह्या पुढची प्रोसेस म्हणजे हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालून प्रमाणात दूध घालून हे बारीक करून घ्यायचं आहे. आपल्या सूपला आता छान उकळी आलेली, त्याला चवीप्रमाणे थोडं मीठ घालायचं आहे. चांगलं हलवून घ्यायचं. मीठ घालून उकळलं नाही तरी चालतं, चवीपुरतंच मीठ घालायचं आहे याच्यामध्ये. आणि फ्रेश ग्राउंड काळी मिरी, अतिशय छान टेस्ट लागते ह्यानी, त्याला बाकी काही लागत नाही. आपल्या चवीप्रमाणे आपल्याला थोडीशी जास्तीची सुद्धा घेता येते. तर असं हे आपलं आल्मंड ब्रोकोली सूप तयार आहे. आता आपण ते सर्व करूया. आल्मंड ब्रोकोली सूप आता तयार आहे. आता ते कसं झालंय हे तर फक्त माझ्या सौलाच विचारू, मी काही सांगत नाही. वा वा, काय सुंदर आहे. नवऱ्याने बनवलेलं आणि आयतं हातात आणून दिलेलं सूप अशा पावसाळी हवेत गरम गरम प्यायला फार मजा येते. लसणाची अगदी छोटीशी बारीक चव आणि मिरीचा झटका पण छोटासा. फार फार मस्त आलंय, मजा येते. वा, अप्रतिम. सौनी काही अगदीच खोटं खोटं कौतुक केलेलं नाहीये. अतिशय सुंदर आणि क्रीमी टेस्ट आली याला. आणि या अशा पावसाळी हवेत गेला तर फारच छान वाटतंय. तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि असंच गरमागरम सूप करून पहा.